कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू असून सध्या संजय मंडलिक व शाहूराजे यांच्यामध्ये चुरस पाहायला मिळत आहे। त्यात महाविकास आघाडीतील निवडून आलेले कार्यरत 3 आमदार व युतीमधील 3 आमदार यांच्या मतदारसंघामध्ये कोण किती ताकदीने आपल्या मतदारसंघातील मताधिक्य देतो हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे कोल्हापूरची निवडणूक दोन्ही बाजूने अटीतटींची ठरणार आहे। सध्या चंदगड तालुक्यात पथनाट्यातून छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करत जागोजागी लोकांना जागृत करण्याचे कार्य केले जात आहे। मांडेदुर्ग येथे शाहू महाराज यांच्या विचारांचा प्रसार करत जेव्हा काँग्रेस पक्ष होता तेव्हा वस्तूंच्या किमती किती कमी होत्या आणि आता किती पटीने वाढल्या आहेत, शेतकऱ्याला किती नुकसान होत आहे, खतांच्या किमती वाढल्याने काजूला भाव नाही, आताच्या तरुण पिढीला रोजगार उपलब्ध नाही, शेतकऱ्याला कोणतंही पीक खरेदी करताना आता जास्त पैसे मोजावे लागत आहेत। त्यामुळे एकंदरीत या साऱ्या गोष्टी कमी करण्यासाठी आता आपल्या कोल्हापूरच्या जनतेला शाहू महाराज यांची गरज असल्याचे सादरीकरण या पथनाट्यातून केले जात आहे। महाराष्ट्र माझा 24हून अमोल कांबळे, चंदगड। तर बरं का मंडळी, येत्या 7 मेला येत्या 7 मेला आपण सर्वांनी मिळून मतदान करूया आणि आपल्या सर्वांचे उज्ज्वल भविष्य घडवूया। आणि म्हणूनच निवडणुकीचं हे वार आता सुटायला लागलं, निवडणुकीचं हे वार आता सुटायला लागलं, महाराजांना करा मतदान असं सांगावं वाटलं, महाराजांना करा मतदान असं सांगावं वाटलं। या सर्व पथनाट्याच्या माध्यमातून तुम्ही ही जे जनजागृती करत आहात या गोष्टीमध्ये मला सुद्धा एक नवीन गोष्ट आता तुमच्या पथनाट्यातून ऐकायला मिळाले की छत्रपती शाहू महाराजांनी स्वतःच्या तोफा वितळवून शेतकऱ्यांसाठी, किर्लोस्कर उद्योगांसाठी, अवजार बनवण्यासाठी जी मदत केली आणि लोकांचा लोकशाही राजा कशासाठी म्हटलं जातं, राजा असूनही ऋषीसारखा वागणारा म्हणजे तो राजश्री शाहू महाराज, असं हे जे तुमचं पथनाट्याचं जे वृत्तांत होता हा अतिशय गुण करण्यासारखं आहे आणि खूप चांगला तुमचा हा पथनाट्य आहे। आणि तुम्ही अशा पद्धतीने सर्वांना जर मार्गदर्शन करत असाल तर 101% आमचं तर मत राजश्री शाहू महाराजांनाच असणार। आणि ह्या वेळेचे आमचे चंदगड तालुक्याचे खासदार हे राजश्री शाहू महाराज। छत्रपती शाहू महाराज की जय, छत्रपती शाहू महाराज।